Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. तीन मित्र, तीन पक्ष, एक शहर, एक लोकसभा मतदारसंघ आणि एक महानगरपालिका. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला कळलं असेल आपण बोलतोय पुण्याबद्दल. पुणे लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी भाजप आणि विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. यामध्ये तिसरा वंचित फॅक्टर महत्त्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या वन ऑफ द की फाईट्समधला आणि महाराष्ट्रातल्या भाजप विरुद्ध काँग्रेस अशा असलेल्या मतदारसंघांमधला अत्यंत चुरशीचा मतदारसंघ तो म्हणजे पुणे लोकसभा. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की तीन मित्र, कारण तिघेही जण नगरसेवक राहिलेले आहेत. महानगरपालिकेचा तिघांनाही 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळाचा अनुभव आहे. वंचितचे वसंत मोरे, त्यानंतर भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, जे अगदी 1 ते 1.5 वर्षापूर्वी कसबा मतदारसंघामधून पोटनिवडणुकीत आमदार झाले. पुण्याची नक्की गणितं काय आहेत, पुणेकरांना या सगळ्याबद्दल काय वाटतंय आणि पुण्यातले स्थानिक प्रश्न काय आहेत, या पलीकडे जाऊन सुद्धा आत्ताच्या घडीला पुण्यात नक्की काय इश्यूज आहेत, ज्या ठिकाणी शहर, मुख्य शहर, उपनगर आणि मोठ्या प्रमाणात विस्तारलेली सिटी, मुंबईनंतर सगळ्यात जास्त झालेलं शहरीकरण महाराष्ट्रात कुठे असेल असं पुणे शहर, यात नक्की राजकारण कशा पद्धतीने चालतंय सगळं जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी ओमकार बाबळे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाली. पाठोपाठ मुरलीधर मोहोळ हे पुण्याची लोकसभा लढतील हेही डिक्लेअर झालं. आता असं दिसतं होतं की कट टू कट दोघांमध्ये लढत असेल, थेट लढत असेल, 1 to 1 असेल, पण त्यामध्ये तिसरा फॅक्टर आला तो म्हणजे वंचितचा. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पुण्यातलं वंचितचं एक्झॅक्टली गणित काय आहे, कोणत्या बेसिसवरती, कोणत्या मतदारांवरती वसंत मोरेंची सगळी समीकरणं आहेत हे सांगणार आहे. पण त्याच्या आधी सुरुवात करूयात की आताच्या घडीला पुण्यातले नक्की प्रश्न काय आहेत आणि तिथून पुढे या मतदारसंघाचं सगळं राजकारण कशा पद्धतीने कलाटणी घेणार आहे. शहर अनऑर्गनाइज एक्सपान्शन ऑफ सिटी हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. शहरामधल्या ट्रॅफिकचा प्रश्न, तुम्ही शहराच्या कोणत्याही भागात गेल्यावर तिथला नागरिक मला हेच सांगतो की या ठिकाणी ट्रॅफिक असतं. ते फक्त रश आवर्समध्ये नसतं, तर ते प्रत्येक वेळी म्हणजे दुपारी 3:30-4 नंतर सुद्धा ह्या ट्रॅफिकला सगळ्या सुरुवात होत असते असं दिसतं. ट्रॅफिकचा मुद्दा हा पुण्यातला हायलाईट केला जातोय. पण ज्या टाउन प्लॅनिंगचा विषय मांडला गेला पाहिजे, या तिघांनीही पालिकेत अनेक वर्ष काम केलं. ज्या ठिकाणी पालिकेचा विस्तार होणं, पालिकेतून पाण्याचा प्रश्न सुटणं, या गोष्टी होणं आवश्यक होतं, ते आताच्या घडीला किती टक्के झालं यावरती मात्र पुण्यातल्या तिन्ही उमेदवारांच्या सगळ्या कॅपेबिलिटीबद्दल शंका उपस्थित होते. आणि जे प्रश्न स्थानिक लेवलला सोडवणं आवश्यक होतं, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आहेत, राज्य पातळीवर सोडवले पाहिजेत, त्या प्रश्नांचं राजकारण, ते प्रश्न घेऊन तिन्ही उमेदवार सध्या दिल्लीत जाण्यासाठी मतदारांकडे आता कौल मागतायत. काँग्रेसने ही संपूर्ण निवडणूक सुरुवातीपासून, तुम्ही रवींद्र धंगेकरांचा प्रचार पाहिला असेल तर राहुल गांधींचा फोटो त्यांच्या प्रचारात का नाही असं सगळे प्रश्न विचारायचे. पण काँग्रेसने ही सगळी निवडणूक स्थानिक पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. रवींद्र धंगेकर वारंवार एकच गोष्ट सांगतायत, ते म्हणजे मी पुण्याचा उमेदवार आहे. कारण जे जुनं पुणे आहे, कसबा, ज्याला ॲक्च्युअल पुणे आपण म्हणतो, त्या पुण्यातले ते सध्या आमदार आहेत. तिथून ते निवडून येतात. ते ज्यावेळी महानगरपालिकेत जायचे त्यावेळी सुद्धा कसब्यातलाच त्यांचा वॉर्ड होता, तिथून ते इथून निवडून जायचे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये की ज्यावेळी काँग्रेस ही संपूर्ण निवडणूक स्थानिक लेवलला ठेवायचा प्रयत्न करते, ज्यावेळी आपला उमेदवार आहे, आपला पुण्याचा उमेदवार आहे, घरचा उमेदवार आहे हे रवींद्र धंगेकर सांगतात, त्यावेळी भाजपकडून मात्र नरेंद्र मोदींचा विकास, स्मार्ट सिटी, मेट्रो यासारखे प्रोजेक्ट्स, वेगवेगळ्या ठिकाणची फ्लायओव्हर्सची कनेक्टिव्हिटी, हे सगळे मुद्दे अधोरेखित केले जात आहेत. वारंवार मुरलीधर मोहोळ एक गोष्ट सांगतात, ते म्हणजे केंद्रामध्ये, दिल्लीमध्ये आपल्याला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा संधी द्यायची आहे, त्यांना तिसऱ्यांदा रिइन्स्टेट तिथे संपूर्ण करायचं आहे. आणि नरेंद्र मोदींनी या शहराला कलाटणी देणारा विकास केलेला आहे, ज्याची मी तुम्हाला आता उदाहरणं दिली की पुण्यातला मेट्रो प्रोजेक्ट असेल, कनेक्टिव्हिटी संदर्भात ते म्हणतात की आम्ही फ्लायओव्हर्सचं जाळं मोठ्या प्रमाणात आणलं इथे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट सिटीच्या अंडर ज्या काही रस्त्यांचं विस्तारीकरण होतं, जो ते मुद्दा वारंवार सांगितला जातो, किंवा नदी शुद्धीकरण प्रकल्प जो अजून खरं तर अजून व्हायचा आहे, ज्याच्या जायकाकडे सगळं कंत्राट देण्यात आलं आहे, ज्यावरती बरीच कॉन्ट्रोवर्सी मधल्या काळात तयार झाली होती. या सगळ्याबद्दल भाजप बोलताना दिसतंय. पण भाजप ही लढाई मात्र मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर लढण्यापेक्षा ती नरेंद्र मोदींच्या नावावर घेऊन जाण्यामध्ये इच्छित आहे. हे दोन फॅक्टर असताना तिसरा इंटरेस्टिंग या सगळ्यामध्ये घटक तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा. असं म्हणता येईल की सुरुवातीपासून पुणे लोकसभेची निवडणूक लढणारे वसंत मोरे सांगत होते, पण ते कुठून लढणार, कोणाकडून लढणार याबद्दल काही क्लॅरिटी नव्हती.
त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेतली. म्हणजे ते मुंबईत संजय राऊतांना पण भेटायला गेलेले होते, ते प्रकाश आंबेडकरांना 2 वेळा भेटले, ते सकल मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी जरांगे पाटील यांना सुद्धा भेटले आणि सकल मराठाच्या सगळ्या या आजवर झालेल्या मोर्चांमध्ये किंवा आजवर झालेल्या बैठकांमध्ये बाकी 2 उमेदवारांपेक्षा ते कसे सक्षम होते आणि ते कायम सक्रिय होते हे सांगण्याचा प्रयत्न वसंत मोरे करतात. मुद्दा हा आहे, पर्वती असेल, त्यानंतर शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट जो तसा रिझर्व्ह मतदारसंघ आहे SC साठी, आणि त्यानंतर कोथरूड, हे 4 मतदारसंघ आत्ताच्या घडीला भाजपकडे आहेत. कांबळे तिथून आमदार असतील कॅन्टोन्मेंटमधले, पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांना तसा ट्रेडिशनल त्यांचा तो मतदारसंघ राहिलेला आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना मागच्या वेळी कौल मिळाला. चंद्रकांत पाटलांसाठी सगळ्यात जास्त त्यावेळी कोण फिरला असेल तर ते मुरलीधर मोहोळ होते आणि त्याचीच त्यांना पुन्हा एकदा म्हणजे मेधा कुलकर्णींकडून हा मतदारसंघ काढून घेतला असं म्हणत असताना मेधा कुलकर्णींना राज्यसभेवरती आणि मुरलीधर मोहोळ आता लोकसभेवरती जाण्यासाठी तयार झालेले आहेत. यासाठीच ते किंबहुना निवडणुकीच्या रिंगणात यंदा आहेत. अधिकृत तिकीट जाहीर झालं. भाजपचे 4 मतदारसंघ, मग राहतात इथे 2 मतदारसंघ. एक राहतो या सगळ्यामध्ये की वडगाव शेरीचा जो मतदारसंघ आहे ज्या ठिकाणाहून सुनील टिंगरे निवडणूक लढतात, आणि दुसरा मतदारसंघ म्हणजे कसब्याचा, जे रवींद्र धंगेकर यांचं होम पिच मानलं जातं. कारण महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं होतं, उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यायला लागला होता, त्यानंतर लागलेली पहिली पोटनिवडणूक जी अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली, राज्यभरात रवींद्र धंगेकरांचं त्यातून नाव पोचलं, अशी निवडणूक ते ती जिंकले. ते ती ज्या ठिकाणी सत्तेत असताना तुम्हाला रिसोर्सेस युटिलायझेशन करायला सगळ्यात जास्त संधी असते, तुम्ही जास्तीत जास्त यंत्रणा मार्गी लावू शकता. अशा वेळी सुद्धा रवींद्र धंगेकर तिथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. तेच रवींद्र धंगेकर आता मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात उभे आहेत. मागच्या वेळी या संपूर्ण मतदारसंघामध्ये गिरीश बापट स्वतः उभे राहिलेले होते. खरं तर एकेकाळी पुणे मतदारसंघ हा सुरेश कलमाडी हे निवडून येत होते. त्यानंतर तो भाजपकडे 2014 नंतर मतदारसंघ संपूर्ण गेला आणि भाजपकडे गेल्यानंतर मात्र या सगळीकडे 10 वर्ष, सुरुवातीला अनिल शिरोळे 5 वर्ष, त्यानंतर गिरीश बापट जवळपास 6-6.5 लाख त्यांना मतं पडलेली होती. पण पुण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की पुण्यात मतदान कंपॅरेटिव्हली कमी होतं. म्हणजे मागच्या सुद्धा ते 50% कमी होतं. या 2014लाच ते वाढलेलं होतं, पण याआधी सुद्धा पुण्यात मतदान कायम कमी व्हायचं. यंदा जर ते मतदान वाढलं तर वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणत्या उमेदवाराला होणार हे बघणं फार महत्त्वाचं आहे. मला वंचितच्या मुद्द्याकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी वंचित हा फॅक्टर मागच्या विधानसभेला पुणे कॅन्टोन्मेंट असेल किंवा शिवाजीनगरसारख्या मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आणि त्यामध्ये वंचित फॅक्टर फार महत्त्वाचा ठरलेला होता. कारण कमी फरकाने दोन्ही उमेदवार निवडून आले आणि वंचितच्या इथल्या उमेदवारांनी जास्त मतं घेतलेली होती. अर्थात वंचितवरती वारंवार मतं विभाजनाचा आरोप वगैरे केला जातो, पण स्वतः वंचितचा इथे मतदार आहे. लोकसभेला जरी मागच्या वेळी वंचितला इथे 65,000 मतदान झालेलं होतं, तरी सुद्धा यावेळी वंचितने जो उमेदवार दिलाय त्याला संपूर्ण पुणे ओळखतं. कारण वसंत मोरे यांचं सोशल मीडियावरती तुम्ही जर फॅन फॉलोईंग पाहिलं तर त्यांच्या ते ज्या ज्या ठिकाणून लाईव्ह करतात, ज्या ज्या ठिकाणून ते पोस्ट टाकतात, त्या ठिकाणी त्यांना सोशल मीडियावरती रिस्पॉन्स मिळतो. पण अर्थात हे तिन्ही उमेदवारांच्या बाबतीत सारखं आहे, कारण तिघांनाही संपूर्ण पुण्यात ओळख मिळालेली आहे. ते म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया हँडल्समुळे अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या टीमचे सोशल मीडिया हँडल्स हे करतायत. पण तिघांच्या बाबतीत एक कळीचा मुद्दा आहे की त्यांना सोशल मीडियावरती फॉलो करणारा त्यांचा फॉलोवर, त्यांचे वेगवेगळे व्हिडिओज बघणारा, ते काय करतात काय नाही ह्याच्यावरती वॉच ठेवणारा व्ह्युअर जो आहे, हा ऐनवेळी मतदाराला उतरून त्यांना मत देईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि तिन्ही उमेदवारांसमोर आताच्या घडलं चॅलेंज हेच आहे की तुम्हाला सोशल मीडियावरती जरी तुम्ही फेमस असाल, तिथे तुम्ही एक सेलिब्रिटी असाल, पण सेलिब्रिटी म्हणून किंवा सोशल मीडियावरचा तुमचा फॉलोअर तुम्हाला वोटर्समध्ये कन्व्हर्ट करता येतोय का, हे आत्ता तिघांच्या समोर मोठं चॅलेंज आहे. तसा पुण्यामध्ये भाजपला एक मोठा बेस आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी अगदीच केक वॉक आहे असं सुरुवातीला म्हटलं जात होतं, पण ज्यावेळी काँग्रेसची इथे उमेदवारी डिक्लेअर झाली, रवींद्र धंगेकर हे नाव समोर आलं, त्यावेळी मात्र या सगळ्यामध्ये कट टू कट फाईट होण्याची चान्सेस आणखी वाढले आणि एकदम आपण असं म्हणू की एक्साइटिंग मोडवरती ही हल्ली सगळी लढाई होती. आणि या वळणावरती तिथे वंचितची एंट्री झाली, त्यामुळे वसंत मोरेंना किती मतदान होतंय यावरती बरीचशी समीकरणं आहेत. खरं तर कोथरूड, वडगाव शेरी हे 2 मतदारसंघ आहेत. म्हणजे कोथरूडमध्ये जवळपास एक 4 लाखापर्यंत मतदान आहे, वडगाव शेरीचं 4.5 लाखाच्या पुढे साधारण मतदान जातं. त्यामुळे हे 2 मतदारसंघच 8.5 ते 9 लाखाच्या घरात मतदान करतात. अशावेळी इथला किती वोटर बाहेर पडतोय आणि तो कसा डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे. ऑन पेपर जर आपण पाहिलं तर भाजपचे 4 प्लस एक सुनील टिंगरे 5 असे 5 आमदार आताच्या घडीला महायुतीच्या बाजूने आहेत.
एकच काँग्रेसचे आमदार आहेत, जो सगळ्यात छोटा मतदारसंघ आहे. 3 ते 3.25 लाखाच्या आसपास तिथं टोटल मतदार आहे. तो कसब्याचा मतदारसंघ आहे. पण ज्या ठिकाणी भाजपच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी तयार होत असताना, दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल बोललं जात असताना आणि तिसरीकडे इथे वंचित हा फॅक्टर असताना, तिथे भाजपचा जो कोर वोटर आहे त्याच्या व्यतिरिक्त 2019 आणि 14ला ज्या लाटेवर स्वार होणाऱ्या मतदारांनी भाजपच्या पाठीशी उभं राहायचा त्यावेळी प्रयत्न केलेला होता. रॅदर जो मतदार त्यावेळी भाजपच्या पाठीशी उभं राहिला, तो यावेळी खरंच त्याच्या पाठीशी उभं राहणार आहे का, हा सुद्धा प्रश्न इथे विचारला जातोय. अर्थात लढत चुरशीची आहे. तिसरा उमेदवार आल्यामुळे वोट डिव्हिजन तिथे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे डिव्हिजन ऑफ वोट्स, एकीकडे मतांची विभागणी, दुसरीकडे स्वतःचा कायमचा मतदार जो हक्काचा मतदार आहे तो पाठीशी घेऊन उभं राहणं, आणि तिसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी फिरलो त्या त्या ठिकाणी लोक महाराष्ट्राच्या राजकारणाला राचा चोथा झालेला आहे किंवा हे राजकारणच फार विचित्र पातळीवर गेले असं म्हणतात. पण हेच मतदार अशावेळी दिल्लीत स्थानिक प्रश्न बाजूला ठेवून किंवा महाराष्ट्रातलं राजकारण बाजूला ठेवून दिल्लीत कोण येणार आहे, तिथे कोण चेहरा येणार आहे, या प्रश्नाकडे बघणार आहेत का, ते पण महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, शहरातले जे प्रश्न आहेत, ज्या ठिकाणी शहर एक्सपान्शन झालं आहे, पण गेल्या 8 वर्षापासून 9 वर्षापासून तिथे त्या सोसायटीजला, म्हणजे मोठ्या बिल्डिंग इमारती उभ्या राहिल्या, पण त्या सोसायटीजला स्वतःचं हक्काचं प्यायचं पाणी मिळालेलं नाही. तिथे फक्त उन्हाळा किंवा दुष्काळ म्हणून नाही, जिथे 12माही टँकर चालतो असा मतदार जो उपनगरामध्ये विभागलेला गेला आहे, त्या उपनगरातला मतदार जो ॲक्च्युली यावेळी पुण्यामध्ये डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे. कारण जे एक्सपांड झालेले उपनगर आहे त्या उपनगरामध्ये जास्त टक्के मतदान होतंय, हा आजवरचा पुण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे अशा ठिकाणचा मतदार नक्की कोणते मुद्दे बघून मतदान करणार आहे, तो सुद्धा इथे की पॉईंट ठरणार. त्यामुळे धंगेकर असेल, भाजप विरोधातली अँटी इन्कम्बन्सी असेल, स्थानिक उमेदवार असेल, दुसरीकडे नरेंद्र मोदींचं व्हिजन, विकासाचे मुद्दे, एक मोठ्या शहराचं व्हिजन, मेट्रो आली त्याबद्दलचं सांगणं असेल, हे मोहळांची जमेची बाजू असेल, किंवा तिसरीकडे ज्यावेळी सकल मराठा समाज किंवा वंचितचा स्वतःचा जो वोटर आहे, म्हणजे 2019च्या विधानसभेला 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरलेला होता. 2019ला पुणे नाही पण राज्यभरात ज्यावेळी वंचित अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर होता, अशावेळी मतदान नक्की कोणाला होणार. यावेळी वसंत मोरे, ज्या मोरेंना पुण्यामध्ये मोठा फॉलोईंग बेस आहे, असे मोरे या ठिकाणी निवडणुकीत उतरलेत. अशा ठिकाणी आता 1 to 1 नाही तर 3 उमेदवार यांच्यामध्ये पुण्याची निवडणूक होते. त्यामुळे पुण्याचे मुद्दे, स्थानिक समीकरणं, याच्या पलीकडे जाऊन स्वतःचा असलेला पारंपरिक मतदार, लाटेवर स्वार होणारा मतदार आणि सत्ताधीशांविरुद्ध असलेली सगळी अँटी इन्कम्बन्सी, या सगळ्यावरती पुणे लोकसभेची समीकरणं अवलंबून आहेत. मतदानाचा टक्का वाढला तर तो वाढलेला टक्का नक्की कोणाच्या पाठीशी उभं राहणार, यावरती सुद्धा मोठं समीकरण पुण्यात ठरणार आहे. आत्ताच्या घडलं इथेच थांबूयात.